आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशलच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज गुरुपौर्णिमा आणि आजच्या या दिवशी आपण भेटणार आहोत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गुरु शिष्य जोडीला म्हणजेच डॉक्टर सलील कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी. बाबा म्हणतो हाय जॉनी, आई म्हणते शंपू, आजोबा म्हणते खंडेराव, आजी म्हणते गणपू. बाबा म्हणतो ऑफिसात मी जेव्हा काम करत असतो तेव्हा खरं तूच होऊन गल्लीत क्रिकेट खेळत असतो. तुझ्यासाठी सर्वांच नाच खेळ गाऊन घे, तुझ्यासाठी सर्वांच नाच खेळ गाऊन घे. अर्धी स्वप्न माझ्या डोळ्यात अर्धी तुझ्या डोळ्यात घे. बाबा म्हणतो हाय जॉनी, आई म्हणते शंपू, आजोबा म्हणते खंडेराव, आजी म्हणते गणपू. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत. मला खरं तर तुमच्या दोघांची सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत पण आज आमचा खाऊचा डब्बा स्पेशल आणि गुरुपौर्णिमा असं दोन्ही स्पेशल एपिसोड आहे म्हणून सगळ्यात आधी मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे. तू मारशील ना माझी गप्पा? मग तू कितवीत आहेस मला सांग? दुसरीत. वाव, दुसरीत आहेस तू. बरोबर. आई तुला डब्यात काय खाऊ देते? आज तिखट मिठाची पुरी दिलेली. वा. मग तू आईने दिलेला सगळाचा सगळा डबा संपवतोस गुड बॉय सारखा का घरी आणतोस परत? आज संपवला होता. आज संपवला होता आणि रोज पहिलीत असताना नाही. आणि मग तू आईकडे फरमाईश करतोस का आज मला हे खायचंय मला ते खायचंय? नाही, आईच करते डबा. आईच करते आणि आई करते ते तू एकदम गुड बॉय सारखा खातोस. व्हेरी गुड. आणि तू गाण्याचा रियाज किती वेळ करतोस? किती वेळ? अजून तो एवढाच की तो मलाच विचारतो की आपण किती वेळ करतो. त्यामुळे ते अजून रियाज हा शब्दच त्याच्या भावविश्वात आलेला नाहीये. बरोबर. मला असं वाटतं गाणं म्हणणं एवढंच आता त्याच्यासाठी आहे कारण तो खरंच अजून खूप लहान आहे आणि मी असं त्याच्यावर काही ताण देत नाही की तू गायकच व्हायला पाहिजेस, गाणंच करायला पाहिजे. ज्या गोष्टी त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येईल अशी कुठली गोष्ट त्यांनी केलेली मला छान. बरं, तुम्ही एवढे बिझी असता, कॉन्स्टंटली बाहेर असता, तर ह्याचं काय म्हणणं असतं त्याच्यावर? म्हणजे ह्याला सारखे बाबा हवे असतात का जवळ? काय रे, काय वाटतं तुला? असं त्यांनी फक्त कारण तो 2 वेळी मी बॅग घेऊन निघालो ना, हे काय परत चाललास असं त्याचं एक एक्सप्रेशन असतं. आणि मला आठवतंय मी आज पण चाललंय. आणि दूरदेशी गेला बाबा जेव्हा केलं होतं त्या म्हणजे एखादं गाणं इतकं लोकांपर्यंत पोहोचतं कारण ते तितकं इंटेन्सली आलेलं असतं. मला एकदम लहानपणची अशी गोष्ट आठवली, तो एक बॅगेत जाऊन बसला होता माझ्या जेव्हा तो 2-2.5 वर्षाचा होता. तर मी बॅग भरायला तर सुरुवात करणार तर बॅगेतच जाऊन बसता आणि तो म्हणला मी बॅगच भरून देणार. कदाचित त्याच्यानंतर ही सगळी गाणी ते काय किंवा दमलेल्या बाबाची गाणी ती सगळी करताना ही सगळ्या फ्लॅशेस कुठेतरी असतात की याचं किंवा माझी मुलगी अनन्या आहे ती तर माझी लिटरली अशी पॅन्ट पकडून ठेवते दारात की नाहीच जायचं अशी. आणि खूप अवघड जातं. म्हणजे अनेकदा ह्याला तर आठवते मला लहानपणी की त्याला शेजारच्यांकडे अंजली घेऊन जायची किंवा माझी आई कुठेतरी चक्कर मारायला घेऊन जायची आणि मग मी बाहेर जायचो कारण तो खूपच बाबा 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 आहे. तरी मी असं असतं की मी जेव्हा असतो पुण्यात तेव्हा गोष्ट माझीच असते रात्री आणि ती त्याच्या फरमाईची गोष्ट असते की आज स्पायडरमॅनची गोष्ट तर स्पायडरमॅनची, सुपरमॅनची, कधी कधी चिंटूची, कधी कधी त्याची स्वतःची गोष्ट त्याला ऐकायची असते आणि ती मला बनवायला लागते. त्यामुळे क्रिएटिव्हिटी त्याच्यापासून सुरू होते. चिंटूची गाणी ह्यानी गायली आहेत ना सगळी. मग तुला मजा आली रेकॉर्डिंग करताना? बाबांनी सगळं गाणं झालं रेकॉर्डिस्ट होता ना त्याच्याकडे आयफोन होता तर त्याच्यावर मी गेम खेळत बसायचो.
म्हणजे गंमत मला या सगळ्याची हे वाटते ना की आपण फिल्मसाठी गातोय, आपलं नाव पडद्यावर आलं म्हणून ती लहान मुलं असतात की त्याला त्याच्यानंतर तो रेकॉर्डिस्ट आमचा मित्र नितीन जोशी त्याच्या फोनवर तो गेम खेळायचा ही आठवण यासाठी सगळ्यात ताजी आहे, सगळ्यात महत्वाची आहे. तर मला एकदा हे पण आठवतं की त्याला गणेश कला क्रीडाला खूप मोठा कार्यक्रम आणि खूप लोक त्याच्यावर फोटो काढायला आणि सह्या घ्यायला म्हणून तो शुभंकर कुठे त्या सगळ्या गर्दीतून त्यांनी मला हाक मारली, बाबा एक मिनिट इकडे घरी चल ना, हनुमानची सिरियल लागली ती मिळेल माझी, एवढंच त्याला त्याच्याशी कन्सर्न होतं, बाकी काही नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की छोटी मुलं जेव्हा छोट्या मुलांची गाणी गातात ती जास्त कन्व्हिन्सिंग असतात. किचन मध्ये आईला मदत करतोस का आईला त्रास देतोस काम करताना? आई काय करते तेच होत नसतं. आणि कधी कधी त्रास होतो ना, अंडा मी फोडतो असं करतो की आता ऑमलेट करतो, नाही अंडा मी फोडणार. सरबत करतो, लिंबू सरबत. गुरुचा त्यांनी हे जपलाय वारसा की सरबत बिरबत येतं मला पण, तितपत त्याला पण येतं आणि मला ऑमलेट येतं तेवढं त्याला मी शिकवणार आहे. मग आज आपण कुठले कुठले पदार्थ बघायचे? आज आपण व्हेजिटेबल फ्रँकी, नंतर एक सुजी वेजी टोस्ट आणि सॅलेड. ओके, मग आपण आता रेसिपीज कडे वळूया आणि तिथे गप्पा पण कंटिन्यू करूया. तर सगळ्यात आधी आपण कुठला पदार्थ बघणार आहोत? आपण व्हेज फ्रँकी बघणार आहोत. ओके, मग इन्ग्रेडियंट्स आपल्याला सलीम सांगेल. अरे वा. मुळात ना हा खूप सोपा पदार्थ आहे म्हणलं तर, आणि खूप प्रकारचे इन्ग्रेडियंट चालू शकतात त्याला. मुळात त्याला आता जे आपण घेतले त्याच्यामध्ये पोळ्या घेतल्या, कांदा, टोमॅटो, श्रावण घेवडा, बटाटा, पण याच्याऐवजी कुठल्या दुसऱ्या भाज्या असतील तरी चालू शकतं. म्हणजे फ्लॉवरची भाजी, कोबीची भाजी तरी चालू शकतं. घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरू शकतो. हा पिझ्झा सॉस, बटर, ही जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला आणि मीठ आणि चीज आणि तेल. ओके, तर आता कृतीकडे वळूया. पण त्याआधी मला विचारायचं आहे की हे कायम सारेगमप मध्ये उदाहरणं द्यायचे, फोडणीची पोळी वगैरे ह्या टाइपचे, तर ते किती वेळा खरोखर किचन मध्ये येतात? कधीच नाही. आता ते एवढ्या कॉन्फिडेंटली सगळे इन्ग्रेडियंट सांगतात म्हणून मला प्रश्न पडला. आपण चंद्रावरची इतकी गाणी गातो, आपण चंद्रावर जातो का कधी? इतकं सोपं आहे की ते शेवटी ते किती मन लावून बघतात, किती मन लावून. खूप आवडतं त्यामुळे माहिती आहे बऱ्यापैकी. ओके, पण ऍक्च्युअल करत काही नाही. मग आता करणार कोण आहे? मिळून करूया. हा, मी करू शकतो. ओके, चला मग कृतीकडे वळूया. तर आता सगळ्यात आधी काय देऊ? तेल. तेल जरा तापू दे, मग आपण आधी कांदा, टोमॅटो, घेवडा आणि बटाटा. ओके, आधी स्टफिंग करूया आपण. अच्छा, आणि मग ते फिल. हा, ओके. तुझा आईच्या हातात असा हात म्हणजे मम होईल. टाक. त्याच्यात आपण मीठ. मला आता काय आठवलं माहितीये गाणं, आम्ही आता एक अगोबाई डकोबाईसाठी गाणं केलंय की किती प्रकारची आडनावं असतात, की त्याच्यामध्ये कोण कोण वर्गामध्ये हात करावर, जगण्याच्या हजेरीला सारेच हजर, कोण 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 आले. खूप हे सगळे इन्ग्रेडियंट्स बघून त्याच्यातले कडू आठवलं की ताक भाते आले, दही भाते आले, ताक भाते, दही भाते, दूध भाते आले, साखरे गुळवे गोडांबेनी श्रीखंडे ही आले, पडवळ काकडे भोपळे आले, पडवळ काकडे भोपळे कोथिंबिरे आले, मुळे आले, चावायाला सुळे सुद्धा आले, कोण 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 आले. वाव, हे गाणं ऐकण्याच्या नादात मी विचारायला विसरले, ह्याच्यात अजून काय काय घातलं आपण? आपण आता ह्याच्यात धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ. ओके, आता हे आपण वाफवून घेऊया थोडं, साधारण शिजेपर्यंत. हा, शिजेपर्यंत. ऍक्च्युली आपण ह्याच्यासाठी ना आदल्या दिवशीची भाजी असेल किंवा म्हणजे ऍक्च्युली मुलांना पोळी भाजी द्यायचा एक वेगळा कर, कारण रोज प्रश्न पडतोच त्यांना पोळी भाजी कशी काय खायला द्यायची. तर दिस इज अ बेटर वे. किंवा संध्याकाळी अचानक आज काहीतरी वेगळं खाऊया असं म्हटल्यानंतर केलेल्या पोळी भाजीतनच हे होऊ शकतं, अशी पण एक आयडिया असते. हे आता झालं असेल, बघूया एकदा. पुढे काय करायचंय? आता आपण हे स्टफिंग करूया पोळीमध्ये. ओके, मग त्याची तयारी करूया. हा, आता नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप म्हणजे हे पोळी आधी घ्यायची
आणि त्याला हा जो पिझ्झा सॉस आहे त्याचा एक लेअर लावायचा. तू लावतो शुभू? कसा खूप जास्त लावू नको, नाही तर तिखट होतो मग. विमानात मिळतं तसं आहे. हा विमानात मिळतो तसं आहे. करेक्ट. नॅचोस बरोबर. नॅचोस बरोबर मिळतो. हे लावून झाल्यानंतर मग हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे आम्ही टाकणार. फार आणि ते सॉस खूप वेळ लावून ठेवला ना तरी ती पोळी ओली होते. पटापटा हे करून लगेचच ते सर्व करायचं. नाही, आधी ते थोडं आपल्याला फ्राय करायला लागेल. करायचं हे करू का? हा म्हणजे तुला माझ्या मार्गदर्शनाखाली जर एकदा चीज. करेक्ट. आता याचा एक छान असा रोल करायचा. आता आपण ही फ्रँकी तळणार आहोतच, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी मधली सुट्टी म्हणजेच ब्रेक. पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे